शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक डॉक्टर विवेक आणि आज मी आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट हेल्थ मॅनेजमेंट, राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्था जी की हैदराबाद इथे आहे. ही सगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना समर्पित आहे. मित्रांनो, मी आज आहे यांच्या वांग्याच्या रिसर्चच्या प्लॉटवर आणि आपण हे माझ्या हातामध्ये बघताय हा त्यांचा वांगी पिकावरील शेंडा आणि फळ पोखरणारी आळी म्हणजेच ब्रिंजाल शूट अँड फ्रूट बोरर या आळीच्या संदर्भातला हा फेरोमोन ल्यूर आहे. शेतकरी मित्रांनो, हा तुम्हाला एकरी 7 ते 8 प्रति एकर तुम्हाला वांगी पिकामध्ये लावणं लागतो. आता हे फेरोमोन ट्रॅप्स काय असतात याच्यावर माझे सेपरेट व्हिडिओ पण माझ्या चॅनलला आहे, परंतु हे विशिष्ट किडींच्या संदर्भात विशिष्ट असतात, त्यामुळे यांचं केमिकल जे आहे ते प्रत्येक किडींच्या बाबतीत वेगळं असतं. म्हणून तुम्हाला त्याच किडींचा तुमच्या शेतावर त्यांचा ट्रॅप, त्यांचं ल्यूर लावणं लागतो. आता ट्रॅप तुम्ही इथं फनेल ट्रॅपही वापरू शकता आणि तुम्ही डेल्टा स्टिकी ट्रॅपही वापरू शकता. बघा मित्रांनो, कालच हा ल्यूर इथं लावला होता आणि तुम्हाला लाईव्ह त्याचा पतंग, नर पतंग अटकलेला दिसतोय. यामध्ये फक्त नर पतंग अटकतात मित्रांनो, आणि नर पतंग अटकल्यामुळे काय होतंय की बऱ्याच शेतकऱ्यांची संकल्पना याची मग अशी असते की पतंग अटकल्यामुळे याचा प्रादुर्भाव शेतामध्ये जास्त होईल का, तर नाही. नर पतंग यामध्ये अटकतात आणि नर पतंग अटकले गेल्यामुळे ते मादा पतंगाशी मिलन करू शकत नाही आणि त्यांचं भविष्यातील येणारी जी पिढी आहे, चक्र आहे, ते खंडित होते. म्हणून मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही 8 ते 10 प्रति एकर तुमच्या पालेभाजी पीक असो, फळ पीक असो, यामध्ये तुम्ही या किडीच्या संदर्भातले वेगवेगळे ट्रॅप्स तुम्ही लावू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या या नंबरला कॉल करू शकता आणि कोणतीही याबद्दलची संकल्पना असेल तर तुम्ही मला बिंदास विचारू शकता. म्हणून या प्रकारचे हे ल्यूर्स आहेत आणि या वेगवेगळ्या प्रकारचेही भेटतात बाजारामध्ये. तर तुम्ही हा फनेल ट्रॅप अशा प्रकारे तुमच्या शेतामध्ये लावू शकता. स्टिकी ट्रॅप्सही तुम्ही लावू शकता आणि या जी 80% प्रादुर्भाव करणारी घातक कीड वांगे पिकाची आहे, या किडीचा प्रादुर्भाव तुम्ही अशा प्रकारे थांबवू शकता. याचबरोबर तुम्ही अति जास्त प्रादुर्भाव असेल तर जैविक कीटकनाशकं जसं की मेटारायझियम असो, बॅव्हेरियाना असो आणि नीम आधारित कुठलेही जैविक कीटकनाशकं असो तुम्ही वापरू शकता. आणि जर प्रादुर्भाव अगदी हाय लेवलला गेला तरच तुम्ही रासायनिक कीटकनाशकांचा तुम्ही वापर करू शकता. म्हणून अशा प्रकारे तुम्ही शेतामध्ये ट्रॅप्स लावू शकता. अधिक माहितीसाठी मला कॉलही करू शकता आणि तुमच्या काही प्रश्न असतील ते विचारू शकता. आणि तुम्ही अशा प्रकारे नवनवीन इनोव्हेशन्स तुम्ही शेतामध्ये वापरून किडीचा प्रबंध तुमच्या शेतामध्ये चोखप्रमाणे करू शकता. धन्यवाद.